महादेव बॅटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला छत्तीसगडमधून आता अटक करण्यात आलेली आहे आणि साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर महादेव बॅटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला छत्तीसगडमधून आता ही अटक करण्यात आल्याचं समजतंय। तर महादेव बॅटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याची चौकशी सुरू होती आणि त्यामधूनच ही महत्त्वाची बातमी समजते। त्याला सध्या अटक करण्यात आलेली आहे आणि 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। तर महादेव बॅटिंग ॲप प्रकरणी अनेक नावांची खरंतर चर्चा सुरू होती आणि त्या संदर्भात अभिनेता साहिल खान याची चौकशी सुद्धा सुरू होती, मात्र त्याला आता सध्या अटक करण्यात आल्याचं समजतंय। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, नक्कीच गौरी, पाहायचं झालं तर अभिनेता साहिल खान याला तर मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मुंबई पोलिसांच्या SITने 15,000 कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणात साहिल खानची चौकशी देखील या प्रकरणात केलेली होती। तसेच EOW कडून देखील त्यांना समन्स आहे तो बजावण्यात आलेला होता। त्या समन्सला ते स्वतः उपस्थित होते। त्यानंतर हा गुन्हा माटुंगा पोलिसांनी प्रथम नोंदवला, त्यानंतर तो तपासणीसाठी गुन्हे शाखेकडे सायबरकडे वर्ग करण्यात आलेला होता। त्यानंतर अधिकची तपासणी करत या प्रकरणामध्ये साहिल खानला अटक झालेली आहे। त्यामध्ये या प्रकरणी आतापर्यंत एका व्यक्तीला याआधी देखील अटक करण्यात आलेली होती आणि या FIR मध्ये तसेच अंडरवर्ल्डचे अनेक डॉन असतील किंवा अनेक लोकांचे हस्तक असतील यांचं देखील नाव होतं। त्यासोबत सौरभ चंद्राकर, रवी उपल, शुभम सोनी अशा अनेक जणांची नावं आहेत। तर यामध्ये अनेक लोकांना याआधी अटक देखील केलेली आहे आणि आज साहिल खानची अटक या ठिकाणी मुंबई पोलिसांनी केलेली आहे। गौरी, नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।